जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्र, तुझं लग्न झाल्यावर काय बदललं? दुसरा, आधी माझ्या मनाने मी झोपायचो, आता बायकोच्या मनाने उठतो. मराठी विनोद. एका लहान मुलाला विचारले, कोणत्या शाळेत जातोस? तो म्हणाला, मी जात नाही, मला पाठवतात. मन्याचं का नाही, नुकतंच लग्न झालेलं. बायकोनं केलेलं जेवण खूप तिखट होतं, पण तिला वाईट वाटू नये म्हणून मन्या म्हणाला, जेवण खूप छान झालं आहे. बायको, पण तुम्ही रडताय का? म्हण्या, अगं हे आनंदाचे अश्रू आहेत. बायको, अजून वाढू? म्हण्या, अगं वेडे, यापेक्षा जास्त आनंद मी नाही सहन करू शकणार. स्नेहा, काय ग मीना, हल्ली स्टेटसवर तू नवीन नवीन पदार्थ नाही टाकत. मेघा, आई बोलली की रेसिपी ट्राय करायची असेल तर भांडी पण घासावी लागतील. पुण्यातील एका सुगरणीचा सल्ला, लाडू करताना लाडूला काजू फक्त टोचावा आणि पुन्हा काढावा. खाणाऱ्याला वाटतं की नेमका आपल्याच लाडूचा काजू गळून पडला असावा. अशा प्रकारे एकच काजू सर्व लाडवांना पुरतो. वर्गात तास सुरू असतो. मास्तर, बंड्या सांग बरं, साखर ही आपली सर्वात मोठी शत्रू का असते? बंड्या, सर, साखरेला हिंदीमध्ये चिनी म्हणतात आणि साखर जर विरघळली तर तिचा पाक होतो. मग ती आपली शत्रूच होते की नाही? देव का नाही जे करतो तो विचारपूर्वक करतो. आता हेच बघा ना, कान एवढे बाहेर नसते तर मास्क लावण्यासाठी आपल्याला आत्ता खीळ ठोकावे लागले असते. सोन्या, रात्री उशिरा घरात शिरतो आणि बेडवर पाठ टेकताच ती विचारते, दारू पिऊन आल्यात ना? सोन्या, खरं आहे, पण तू कसं ओळखलंस? ती हसून म्हणते, तुमचं घर का नाही शेजारी आहे. गणू जण्याला सांगत असतो, कोण म्हणतं बायका आपली चूक कबूल करत नाहीत. माझी बायको का नाही रोज तिची चूक कबूल करते. म्हणते, चूक झाली, तुमच्याशी लग्न केलं. नवऱ्याला स्त्री का म्हणतात बरं? कारण नवरा नारासारखा बाहेरून कडक तर आतून पाण्यासारखा गोड असतो. बायकोला सो का म्हणतात? कारण ती एकटी का नाही 100च्या बरोबर असते म्हणून. राजू एका सुंदर मुलीला विचारतो, तुम्ही कुठे राहता? मुलगी, MG रोडवर. राजू, एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता? स्मार्ट सेल्समन कसा असतो? एका सेल्समनने दारावरची बेल वाजवली. साधारण 35 ते 40च्या दरम्यान असलेल्या एका स्त्रीने दरवाजा उघडला. सेल्समन, बेबी, तुझी आई आहे का घरात? आम्ही एक चांगली वॉशिंग पावडर विकतो आहोत. त्या स्त्रीने सेल्समनकडून लगेच 10 पाकिटं विकत घेतली. मन्या, काका, एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आम्ही दोघांचे तिघे झालो आहोत. काका, वा, अभिनंदन. काय झालं, मुलगा की मुलगी? म्हणे, मुलगा आणि मुलगी यातलं काहीच नाही. मी का नाही दुसरं लग्न केलंय. म्हणे, साहेब, तुम्ही लग्न झालेल्या पुरुषांनाच का कामावर ठेवता? साहेब, कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झाली असते आणि ते का नाही घरी जायची घाई करत नाहीत म्हणून. बायको फोनवर, अहो, ट्रॅफिक पोलिसनं मला दंड केला. नवरा, कशासाठी? बायको, लायसन नाही म्हणून केला. नवरा, अगं पण तुझ्याकडे लायसन आहे ना? बायको, हो आहे, पण त्याच्यावरचा फोटो का नाही चांगला नाही आला म्हणून मी नाही दाखवला त्याला. बंड्या, मोटरसायकलवरून भरधाव जात असतो. पोलीस नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला? बंड्या, दिसला साहेब, पण मला वाटले सिनेमाचे पोस्टर आहे. ज्या कोणाला आयुष्यात पाऊल पुढे कधीच टाकावं किंवा पाऊल कधी मागं घ्यावं हे जर कळत नाही, ती व्यक्ती कधीही आयुष्यात गरबा खेळू शकत नाही. शाळा आणि कॉलेजमधला फरक. शाळेत उशिरा आले की शेवटच्या बाकावर बसावे लागते. कॉलेजमध्ये उशिरा आले की पहिल्या बाकावर बसावे लागते. आई घाबरून मण्याला फोन लावते.
आई म्हण्या लवकर घरी ये. तुझ्या बायकोला पॅरालिसचा अटॅक आलाय. तोंड वाकडं झालंय, डोळे वर गेलेत आणि मान तिरकी झाली आहे. म्हण्या राहू दे आई, तू घाबरू नकोस. ती सेल्फी घेते. काही कळत नाही राव. पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो तू काय काम करतोस, आणि रजा मागितली की म्हणतोस तुझं काम कोण करणार. म्हणे काय करतोयस म्हण्या. शेंगदाणं खातोय म्हणे. एकटा एकटा. म्हण्या 10 रुपयाच्या शेंगदाण्यात काय भंडारा करू का. गर्लफ्रेंड रागाने एवढा उशीर का केलास. मी केव्हापासून वाट पाहतोय. बॉयफ्रेंड बॉसनं थांबवून घेतलं होतं, त्याच्यासोबत डिनर करत होतो. गर्लफ्रेंड अच्छा काय खाल्लं बॉयफ्रेंड. शिव्या, दुसरं काय. विनोद कॉफी केवढीची आहे. कॉफी शॉपवाला सर 200 रुपये. विनोद आणि साखर. कॉफी शॉपवाला सर शुगर फ्री आहे. विनोद ओके, मग 5 किलो साखर दे. नेट पॅकसाठी काहीही. मुलगा आई तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे. आई तू माझ्यासाठी लाखात नाही करोडात एक आहेस. मुलगा आई त्या करोडोमधील 200 रुपये दे ना, नेटपॅक टाकायचा आहे. बंडू आजी मी पळण्याच्या शर्यतीत भाग घेतोय, मला आशीर्वाद दे. आजी सावकाश पळ रे बाबा. 12वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. ते वाचून दिलेली एक प्रतिक्रिया. आजकालच्या मुलांना मार्क्स फॅरनहीट म्हण्या पहिल्यांदाच गावावरून मुंबईत येतो. तो एका डबल डेकर बसमध्ये चढतो. कंडक्टर त्याला वर पाठवतो. म्हण्या काही वेळातच घाबरून खाली येतो आणि कंडक्टरला म्हणतो मरवशील की लेका, वरती तर ड्रायव्हरच नाहीये. गुरु बाळू तू एखादी काम असे काम करू शकतोस का जे इतरांना अशक्य आहे. बाळू हो सर, मी माझे अक्षर वाचू शकतो.